लोकसभेच्या निकालानंतर भाजपने आपल्या मित्रपक्षासोबत केंद्रात सत्ता स्थापन केली। नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि ओम बिर्ला यांची संसद भवनाचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवड झाली। तेव्हापासून ओम बिर्ला हे सतत चर्चेत राहिले आहेत। पण आता विषय वेगळा आहे। आता विषय आहे ओम बिर्ला यांच्या मुलीचा। अंजली बिर्ला सध्या चर्चेत आहे। अंजली बिर्ला यांनी पहिल्यांदाच UPSC परीक्षा देऊन त्यात पास झाल्या, यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे। नेमका काय आहे गोंधळ हेच आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला ही नुकतीच IAS परीक्षा उत्तीर्ण झाली आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून तिच्याबाबत एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिची परीक्षा न देताच IAS म्हणून निवड झाल्याचा दावा या मेसेजमधून करण्यात आला आहे। UPSCच्या परीक्षेमध्ये 90 जणांना मागच्या दाराने प्रवेश देण्यात आल्याचा दावाही केला जातोय। असे दावे करणाऱ्या अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत। सरकार आता गरीब आणि ग्रामीण भागातील मुलांना UPSC मध्ये प्रवेश बंद करण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही करण्यात येतोय। त्यावरून आता व्हायरल होत असलेल्या या पोस्ट खऱ्या आहेत की खोटे आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे। या दरम्यान प्रख्यात वृत्तसंस्था असलेल्या AFPने व्हायरल होत असलेल्या या मेसेजची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला आहे। AFPने सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेची मेरिट लिस्ट शोधली। त्यामध्ये अंजली बिर्ला यांचे नाव आणि परीक्षा क्रमांक दिसून आले। तसेच अंजली बिर्ला यांचे नाव UPSCच्या वेबसाईटवर सुद्धा आहे। त्यामुळे ओम बिर्ला यांच्या कन्येला IAS मध्ये मागच्या दाराने प्रवेश करण्यात आलेला दावा खोटा ठरला आहे। अंजली बिर्ला यांचे प्राथमिक शिक्षण कोटा येथे झाले। कोटा येथील सोफिया गर्ल्स स्कूलमधून 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतील रामजस कॉलेजमधून पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली। त्यानंतर IASची परीक्षा दिली। या परीक्षेत अभ्यास करून त्यांनी IAS परीक्षा उत्तीर्ण केली। अंजली बिर्ला यांनी भारतीय प्रशासन सेवेत निवड झाल्यानंतर आता महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे। आता प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात काम करण्यास आपले प्राधान्य असेल, असे अंजली बिर्ला यांनी सांगितले। तसेच या दरम्यान जे काही लक्ष दिले जाईल ते पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही त्या म्हणाल्या। अंजली बिर्ला खरंच परीक्षा देऊन पास झाल्या असतील का यामागे काही काळी बाजू आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।